नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेसनमध्ये फोटोशॉपमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे तयार करायचे व ऑलरेडी आपल्याकडे असलेल्या काही इमेजेस त्या फोटोशॉपमध्ये कशा ओपन करायच्या ते बघणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही फोटोशॉपच्या होम स्क्रीनवर जाता त्यावेळेस तुम्हाला क्रिएट अ न्यू हा टॅब दिसतो. इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमच्यासमोर हा एक पॅनल किंवा हा विंडोज ओपन होतो. इथं तुम्ही वरती बघू शकता रिसेंट, सेव्ड फोटो, प्रिंट, आर्ट अँड इलस्ट्रेशन, वेब, मोबाईल, फिल्म अँड व्हिडिओ या संबंधित काही टॅब इथं दिलेले आहेत. तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्ही योग्य ते पर्याय निवडू शकता. इथं रिसेंटच्या अंडर तुम्ही बघू शकता तुम्ही सध्या जे काही काम केले आहे त्याच्याशी रिलेटेड काही प्रीसेट इथं सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह या बटन जेव्हा तुम्ही क्लिक करता तर फोटोशॉपनी काही ऑलरेडी रेडीमेड प्रीसेट दिलेले आहेत. ते जर तुम्ही इथं सेव्ह करून ठेवले तर तुम्हाला ह्या बटनाच्या अंडर दिसतात. पुढचा टॅब आहे फोटो. जर तुमचं काम हे फोटोग्राफी रिलेटेड आहे, फोटो प्रिंटिंगशी रिलेटेड आहे तर तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता. याच्यामध्ये प्रीसेट दिलेले आहेत रेडीमेड आणि खाली फोटोशॉपने काही रेडीमेड टेम्पलेट दिलेले आहे ते पण तुम्ही इथं वापरू शकता. इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तेव्हा इथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन मिळतो. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या सेक्शनखाली तुम्हाला सगळ्या फाईल्स तुमच्या डाउनलोड झालेल्या इथं दिसतात. पुढं बघूया प्रिंट. जर प्रिंटिंग रिलेटेड तुमचं वर्क असेल इथं तुम्ही ते प्रीसेट वापरू शकता. A4, टॅब्लॉईड, लीगल, लेटर. सेम खाली टेम्पलेट दिलेले आहेत. पुढं आहे आर्ट आणि इलस्ट्रेशन. आर्ट इलस्ट्रेशनशी संबंधित तुमचं वर्क असेल तर तुम्ही हे प्रीसेट वापरू शकता. पुढं वेबसाईट डिझायनिंगशी रिलेटेड असेल तर हे प्रीसेट. मोबाईलशी रिलेटेड असेल याच्यामध्ये तुम्ही जर काही ॲप बनवत असाल, ॲप डेव्हलपर असाल तर तुम्ही हे प्रीसेट वापरू शकता. फिल्म आणि व्हिडिओशी रिलेटेड तुम्हाला काही थंबनेल बनवायचे असेल किंवा काही इमेजेस बनवायचे असेल तर तुम्ही हे प्रीसेट वापरू शकता. आपण इथं मॅन्युअली एक न्यू डॉक्युमेंट तयार करूया. इथं तुम्ही नाव देऊ शकता. इथं मी नाव देतो माय फर्स्ट प्रोजेक्ट. इथं तुम्ही पुढं बघू शकता हा जो आयकॉन आहे याचा अर्थ तुम्ही इथं ज्या पण पद्धतीने जे चेंजेस कराल ते जर तुम्हाला सेव्ह करायचे असेल कायमस्वरूपी तर तुम्ही ह्या बटनाला क्लिक करून ते सेव्ह करू शकता. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह या टॅबच्या अंडर ते प्रीसेट इथं सेव्ह होईल. तर इथं आपण पुढे जाऊया. इथं तुम्ही बघू शकता इथं विड्थ, हाईट हे दोन ऑप्शन इथं दिलेले आहेत आणि इथं पुढं बघितलं तर पिक्सेल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर, पॉईंट, पिकास तर तुमच्या कामाच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी इथं इंचेस सिलेक्ट करतो आणि इथं मी साईज देतो विड्थ 8, हाईट 10, 8 इंच बाय 10 इंच. इथं डॉक्युमेंटचं ओरिएंटेशन पोर्ट्रेट हवं का हॉरिझॉन्टल ते इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही हॉरिझॉन्टल केलं तर विड्थ 10 होईल, हाईट 8 होईल. तर मला व्हर्टिकल हवं आहे. विड्थ 8, हाईट 10 आणि पुढं तुम्ही एक ऑप्शन बघू शकता आर्टबोर्ड. ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्ट कराल तर तुमचं डॉक्युमेंट हे आर्टबोर्डमध्ये कन्वर्ट होईल. परंतु आपण आर्टबोर्डबद्दल नंतर बघणार आहोत. मी याला सध्या अनचेक करतो. डॉक्युमेंटचं रिझोल्युशन तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं पिक्सेल पर इंच आणि पिक्सेल पर सेंटीमीटर तर अशा पद्धतीने दोन ऑप्शन आहेत. तर मी पिक्सेल पर इंच हा ऑप्शन सिलेक्ट करतो. इथं कलर मोड दिले आहेत. टोटल कलर मोड आहेत 5, 1, 2, 3, 4, 5 हे टोटल 5 कलर मोड आहेत. त्यातला RGB हा कलर मी सेट करतो. इथं बीट रेट आहे 8 बीट, 16 बीट आणि 32 बीट. तर मी इथं 8 बीट घेतो. बॅकग्राऊंड आहे व्हाईट. इथं तुम्ही ब्लॅक बॅकग्राऊंड कलर दुसरा कुठला हवा असेल तो घेऊ शकता. इथं सिलेक्ट करून तुम्हाला ज्या कलरचं बॅकग्राऊंड हवं आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट, ज्यावेळेस ट्रान्सपरंट घ्याल तर तो इथं ट्रान्सपरंट डॉक्युमेंट तुमचं तयार होईल. तर इथं मी व्हाईट हा ऑप्शन सिलेक्ट करतो. खाली ॲडव्हान्स ऑप्शन आहे. इथं कुठल्याही गोष्टीला
हात न लावता क्रिएट या टॅबला क्लिक करतो. तर अशा पद्धतीने आपलं पहिलं डॉक्युमेंट फोटोशॉपमध्ये तयार झालेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता काही लाईन्स इथं तयार झालेल्या आहेत. तर ह्याला म्हणतात गाईडलाईन. ह्या गाईडलाईनला तुम्ही व्ह्यू मेनूबारमधील व्ह्यू या ऑप्शनमधनं शो आणि हा जो ऑप्शन आहे गाईड्स याला डिसेबल करू शकता. कीबोर्डवरील शॉर्टकट Ctrl+H या बटनाने सुद्धा तुम्ही शो आणि हाईड करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं पहिलं न्यू डॉक्युमेंट इथं आपण तयार केलेलं आहे. हे न्यू डॉक्युमेंट तयार करण्याच्या अजून 2 पद्धती आहेत. फाईलमध्ये जाऊन तुम्ही न्यू या बटनावर क्लिक केले तरी तुम्हाला सेम अशाच पद्धतीने विंडो ओपन होईल, किंवा कीबोर्डवरील Ctrl+N हे जर शॉर्टकट वापरले Ctrl+N तरी तुम्हाला न्यू डॉक्युमेंटचा हा विंडो ओपन होईल. तर अशा पद्धतीने आपण फोटोशॉपमध्ये न्यू डॉक्युमेंट इथं तयार करू शकतो. आता आपण बघूया फोटोशॉपमध्ये फाईल्स कशा ओपन करायच्या. फोटोशॉपमध्ये फाईल ओपन करण्यासाठी इथं होम स्क्रीनला तुम्ही बघू शकता, इथं ओपन हा एक टॅब आहे. इथं सुद्धा तुम्ही क्लिक करून फाईल्स ओपन करू शकता. तुम्हाला जी फाईल हवी आहे ती तुम्ही सिलेक्ट करा आणि इथं ओपन या बटनावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्ही फाईल ओपन करू शकता. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण बघूया. समजा तुम्हाला मल्टिपल फाईल ओपन करायच्या आहेत, तर सिंपल तुम्हाला जी फाईल हवी आहे ती फक्त कंट्रोल हे बटन प्रेस करून माऊसच्या बटनाने फक्त क्लिक केले आणि तुम्हाला हव्या असलेल्या फाईल तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं ओपन या बटनाला क्लिक केल्यावर तुमच्या त्या फाईल्स ओपन होतील. ओपन झालेल्या फाईल तुम्हाला क्लोज करायच्या असेल तर ह्या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल्स क्लोज होतील. फाईल ओपन करण्याची आपण पुढची पद्धत बघूया. जर आपल्या कॅम्प्युटरमध्ये ऑलरेडी काही फाईल सेव्ह आहेत तर त्या आपण इथून कंट्रोल ह्या बटनाने क्लिक करून सिलेक्ट झालेल्या फाईल ड्रॅग करून माऊसच्या साहाय्याने ड्रॅग करून या भागावर तुम्हाला आणून सोडायच्या आहेत. इथं सोडल्यानंतर तुमच्या सगळ्या फाईल ह्या वेगवेगळ्या टॅबमध्ये ओपन होतील. तर अशा पद्धतीने हे आपले न्यू डॉक्युमेंट, ही पहिली फाईल, दुसरी फाईल, तिसरी फाईल, अशा पद्धतीने आपण फाईल इथं ओपन करू शकतो. आता आपण बघूया, आपण जे तयार केलेलं जे डॉक्युमेंट आहे यामध्ये समजा आपल्याला फाईल ओपन करायची असेल तर त्या कुठल्या पद्धतीने आपण इथं आणू शकतो. तर इथं तुम्ही बघू शकता ह्या ज्या फाईल्स तुम्ही इथं ओपन केलेल्या आहेत त्या फाईल्स ह्या वेगवेगळ्या टॅबमध्ये इथं ओपन झालेल्या आहेत. त्यांना समजा तुम्ही जर अशा पद्धतीने माऊसनी जर क्लिक केले आणि खाली ड्रॅग केले, हा वेगळा टॅब इथं ओपन झालेला आहे. त्याच फाईलला दुसऱ्याच फाईलला आपण माऊसच्या बटनाने क्लिक करून खाली क्लिक केले तर हा सेपरेट टॅब तयार झालेला आहे. आणि अशा पद्धतीने हे वेगवेगळे टॅब इथं दिसत आहेत जे इथं आता जॉईंट नाही. तर इथं हे फाईल आपण क्लोज करू शकतो. आणि आता ही फाईल या डॉक्युमेंटवर आपल्याला आणायची आहे. तर सिम्पली माऊसच्या ह्या बटनाने क्लिक करून लेफ्ट माऊसनी इमेजला लॉंग प्रेस करून ठेवले आणि ह्या आपल्या ब्लँक डॉक्युमेंटवर जर सोडले तर कर्सरचा आयकॉन हा चेंज झालेला आहे आणि इथं तुम्ही आता तुमची फाईल इथं प्लेस करू शकता. परंतु इथं बघू शकता की आपण घेतलेली न्यू डॉक्युमेंटची साईज आणि ऑलरेडी असलेली फाईलची साईज ही खूपच मोठी आहे. तर इथं आपण ह्या क्लोज या बटनाला क्लिक करूया आणि आपली फाईल इथं ॲडजस्ट करूया. तर आता तुम्हाला कीबोर्डवरील कंट्रोल आणि बॅकस्पेसच्या शेजारील प्लस आणि मायनस ह्या बटनांचा वापर करून इमेज तुम्हाला झूम आऊट करायची आहे. झूम आऊट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मेनू बारच्या खाली जो ऑप्शन बार आहे इथं शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फाईलचे हँडल्स तुम्हाला दिसतील चारी बाजूनी. त्या हँडल्सला तुम्हाला सिम्पली माऊसनी आपल्या डॉक्युमेंटच्या आत ओढायचे आहे जेणेकरून तुमची फाईल साईज आपल्या डॉक्युमेंटच्या नुसार तयार होईल. आता आपण बघू शकता की आपली फाईल साईज आणि आपले डॉक्युमेंट
हे खूपच लहान झाले आहे, ते आपल्याला झूम इन करायचे आहे. तर कीबोर्डवरील कंट्रोल बटन आणि बॅकस्पेसच्या शेजारील जे प्लस आणि मायनसचे जे बटणं आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत, जेणेकरून तुमची फाईल तुम्ही झूम करून बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण आपल्या न्यू डॉक्युमेंटवर ही आपली फाईल साईज आपण सेट केलेली आहे. आणि आता आपण एंटर मारलं तरी चालेल. तर कीबोर्डवरील एंटर हे बटन आपण प्रेस केल्यानंतर आपली फाईल तिथं सेट होऊन जाईल. तर इथं बघू शकता हा लेयर पॅनल तुम्हाला विंडोजमध्ये लेयर्स याचं जे शॉर्टकट आहे F7 इथं तुम्हाला भेटेल. आणि ज्यावेळेस लेयर पॅनल ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल हे तुमचं बॅकग्राऊंड, जे तुम्ही न्यू डॉक्युमेंट जे तयार केलं तर हे तुमचं न्यू डॉक्युमेंट आणि ही तुमची फाईल. तर ह्या फाईलला तुम्ही इथं अशा पद्धतीने ऑन ऑफ करू शकता. फाईल आपण झूम करण्यासाठी कंट्रोल आणि कीबोर्डवरील प्लस या बटनाचा वापर आपण करू शकतो. अशा प्रकारे फाईल ओपन करण्याची ही एक पद्धत होती. आपण अजून एक पद्धत बघूया. लेयर पॅनलमधील ही जी लेयर आहे, लेयर 1 ह्या नावाची जी फाईल आहे, ही जर आपल्याला डिलीट करायची असेल तर इथं तुम्हाला ह्या फाईलला सिलेक्ट करायचे आहे आणि लेयर पॅनलच्या खाली इथं जो रिसायकल बिनचा जो आयकॉन दिसत आहे इथं आणून तुम्हाला फक्त सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप करायचे आहे. तर तुमची फाईल इथनं डिलीट झालेली आहे. आता आपण फाईल ओपन करण्याची अजून एक पद्धत बघूया. आपल्या ह्या डॉक्युमेंटमध्ये फाईल साईज आपण कमी करूया कंट्रोल मायनस ह्या बटनाने. इथं तुम्ही बघू शकता मेनूबारमध्ये फाईल या ऑप्शनच्या खाली तुम्हाला प्लेस एम्बेडेड हा एक ऑप्शन दिसतो. ह्या ऑप्शनवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जी फाईल हवी आहे ती फाईल तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि इथं प्लेस करा. आता तुमच्या लक्षात आले असेल की सुरुवातीला आपण जी फाईल ड्रॅग अँड ड्रॉप केली होती ती आपल्या डॉक्युमेंटच्या प्रमाणापेक्षा खूप मोठी होती आणि तिला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला जे साईड बाय साईड जे कॉर्नर टू कॉर्नर जे हँडल आले होते त्या हँडलच्या साहाय्याने आपण आपल्या न्यू डॉक्युमेंटमध्ये ती फाईल आपण ॲडजस्ट केली होती आणि त्याच्यात आपल्याला भरपूर वेळ गेलता. तर अशा वेळी प्लेस एम्बेडेड हा जर ऑप्शन जर वापरला तर आपल्या डॉक्युमेंटचं साईज कितीही जरी असलं आणि प्लेस एम्बेडेड ऑप्शन जर वापरला तर आपल्या डॉक्युमेंटच्या हाईट आणि विड्थनुसार ते डॉक्युमेंट तिथं सेट होतं. आणि सेट झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने 2 लाईन्स इथं तयार झालेल्या आहेत. तर इथं आपण एंटर या बटनाला हिट करूया. एंटर केल्यानंतर ही फाईल आपण अशा पद्धतीने कमी जास्त करू शकतो. ज्यावेळेस आपण इथं फाईल ड्रॅग अँड ड्रॉप केली त्यावेळेस ह्या फाईलला काही क्रॉस लाईन्स आल्या होत्या. त्या क्रॉस लाईन्स ज्यावेळेस आपण एंटर हिट केल्यानंतर त्या गेल्या. परंतु इथं लेयर पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता त्या इमेजला एक वेगळा प्रकारचा आयकॉन इथं तयार झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं माऊसचं बटन घेऊन जाता तेव्हा इथं लिहून आलेलं आहे स्मार्ट ऑब्जेक्ट थंबनेल. तर स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेसनमध्ये हेच बघितले की न्यू डॉक्युमेंट कसे तयार करायचे आणि फाईल कशा ओपन करायच्या.